अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या. या ज्येष्ठ दर्श अमावस्येपासून एक कर्पूर होम नक्की घरात करा. तर हा कर्पूर होम कसा करावा, का करावा, कधी आणि किती दिवस करावा, त्याचबरोबर बघा हा होम केल्यानं घरात सकारात्मकता जी आहे ती तयार होत असते. घरातील कटकटी दरिद्री निघून जाते. घरात अशांतता असेल, घरात सततचे वादविवाद होत असतील, काही साडेसाती असतील, नजरबाधा असेल तर याने नक्कीच दूर होते. तर हा कर्पूर होम कसा करावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पाहतो अनेक घरात बघा सतत वादविवाद होत असतात, कटकटी होत असतात, भांडणं होत असतात. अगदी घरात कोणाशीच कोणाचं पटत नसतं. तर यावर हा खूप प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय केंद्रात देखील सांगितला जातो आणि तो आहे म्हणजेच कर्पूर होम. कर्पूर होम या सगळ्यावर खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तर तो कसा करायचा बघा. ज्या ज्या घरात कर्पूर होम चालू आहे त्या त्या घरामध्ये कधी भांडणं होत नाही, कधी नकारात्मकता देखील नसते, संकट दुःख त्या घरामध्ये कधी येत नाही. तर कर्पूर होम कसा करायचा तर बघा, सर्वात आधी अमावस्येच्या दिवशी परान्न वर्ज करायचं. म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं अन्न शिजवलेलं कुणीही खायचं नाही. तर हा एक साधा आणि सोपा नियम हा लावून घ्यायचा. अमावस्येच्या दिवशी परान्न वर्जच करायचं आहे. अगदी बघा आईच्या बहिणीच्या अगदी जवळची मैत्रीण आहे, मित्र आहे, मामा काका, अगदी कुणाच्याच घरचं जेवण अमावस्येच्या दिवशी जेवण करू नये. अमावस्येच्या दिवशी परान्न हे वर्जच करायचं आहे. म्हणून अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं जेवण जेवायचं नाही. अगदी कितीही जवळचा असू द्यात, कितीही तुमच्या बघा जिवलग असला तरी देखील तुम्हाला या दिवशी परान्न वर्ज करायचं आहे. कारण आपण महिनाभर जी काही पूजापाठ करत असतो, सेवा करत असतो, त्याचं काहीच फळ मग आपल्याला मिळत नाही. ज्याच्या घरचं आपण जेवण जेवतो त्याला ते सगळं काही पुण्य, सेवा केलेलं सगळं पुण्य त्याला मिळतं. बघा, ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यांना माहीत असेल की श्री गुरुचरित्र ग्रंथातील 36वा अध्याय जो आहे त्या अध्यायात सांगितलं आहे की अमावस्येच्या दिवशी परान्न हे वर्ज्य आहे. जो कोणी परान्न घेतो त्याच्या घरात ज्या काही सेवा उपाय केलेले आहेत ते सगळ्या वाया जातात. म्हणून अमावस्येच्या दिवशी हा अगदी साधा आणि सोपा नियम घरात ठेवायचा. तर बघा, कर्पूर होम हा अमावस्येच्या दिवशी करायचा हा होम आहे. अगदी घरातल्या घरात करायचा आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्ही कधीही हा कर्पूर होम करू शकता. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी वेळ भेटेल तेव्हा करा. पण जास्तीत जास्त तुम्ही सायंकाळी केला तर अतिशय उत्तम. दिवे लागणीच्या वेळी केला तरी चालतो, काहीच हरकत नाही. तर बघा काय करायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ अखंड सोलून घ्यायचा आहे आणि शेंडी जी आहे ती त्या बघा देवघरासमोर हा नारळ त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि तो नारळाची शेंडी देवाकडे करायची आहे. आणि त्यानंतर लागणारी दुसरी वस्तू म्हणजे कापूर. बघा, कापुराच्या 7 वड्या घ्यायच्या आहे आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. जो कुठला कापूर आहे त्याच्या 7 वड्या घ्यायच्या आहे आणि एक एक करून ती वडी त्या नारळावर ठेवायची आहे आणि ती कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि तो जळत असताना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे. गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता. बघा, अगदी दोन्हीही म्हटलं तरी चालतं किंवा अगदी एकच श्री स्वामी समर्थ एवढं तुम्ही म्हटलात तरी चालणार आहे. परंतु ह्या 7 वड्या संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर तो बघा कापूर जळून झाल्यानंतर, तो शांत झाल्यानंतर तो नारळ उचलायचा का तर हो, तो नारळ उचलून तुम्ही बाजूला ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे. पुन्हा तुम्हाला तो नारळ घ्यायचा आहे आणि बघा वेळ
तुम्ही एक निश्चित वेळेलाच करायचा आहे. अगदीच थोडेफार इकडे तिकडे वेळ झाली तर चालेल, परंतु अगदी सकाळी रोज करताय संध्याकाळी कधीतरी असं नका करू. त्याचबरोबर मासिक धर्म आला तर सुतक विटळ आलं तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचा आहे. त्यानंतर तो नारळ तुम्ही विसर्जन करून दुसरा नारळ आणून ही सेवा कंटिन्यू करायची आहे. आता ह्या अमावस्येला तुम्ही हा कर्पूर होम चालू केला तर पुढच्या अमावस्येपर्यंत तो कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर मध्येच नारळाला तडा गेला तर घाबरायचं अजिबात कारण नाही. तो नारळ विसर्जन करायचा, हे दुसरा नारळ आणून त्यावर ही सेवा चालू ठेवायची आहे. त्यानंतर जेव्हा दुसरे अमावस्ये येणार आहे तेव्हा तो नारळ फोडायचा आहे. फोडल्यानंतर नारळ खराब निघाला तर विसर्जन करायचं आहे. चांगला निघाला तर फक्त घरातील व्यक्तींनीच त्याचा प्रसाद म्हणून खायचा आहे, बाहेरील कुणालाही द्यायचा नाही. कारण त्यावर आपण महिनाभर सेवा करत असतो आणि त्या सेवेचं बघा फळ जे आहे ते फक्त आपल्यालाच मिळावं. आपल्या स्वामींचा प्रसाद म्हणून तुम्हाला हा नारळ जो आहे तो प्रसाद खायचा आहे. ज्या काही तुम्ही पूजा सेवा मंत्रजप केलेले आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून त्या बघा नारळ आणि त्यानंतर दुसरा नारळ आणून पुन्हा तुम्ही अमावस्येपासून सेवेला सुरुवात करू शकता. अशा पद्धतीने कर्पूर होम करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरात बघा ज्या काही निगेटिव्हिटी आहे मनात, बघा ज्या काही अशांतता आहे, कटकटी संकट दुःख जे काय आहे ते घरातून निघून जाणार आहे. खूप जणांनी बघा कर्पूर होम केलेले असतील, त्यांना अनुभव देखील त्यांनी घेतलेले आहेत. असे त्याचबरोबर बघा तुम्ही करून बघा आणि ह्या सेवेत बघा अगदी बघा कितीही दुःख असेल, कधी कधी पती पत्नीचं जमत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. घरातील मुलं नीट वागत नसतील तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे, परंतु तितकाच प्रभावी आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.